एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर। एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला गेल्याची माहिती आहे। निधी मिळत नसल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। गणेश नाईक, संजय केळकर यांच्या भूमिकेबद्दलही शिंदे चर्चा करणार असल्याचं कळतंय। निधी मिळत नसल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी शिवसेना मंत्र्यांच्या निधीला सरकारची वारंवार कात्री। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजप नेत्यांची विरोधात होणारी वक्तव्य। कारण पाहतोय आपण शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची। ठाण्यात गणेश नाईक, आमदार संजय केळकर यांच्या भूमिकेबद्दल शिंदे चर्चा करणार। निधी मिळत नसल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत आणि त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही, त्यामुळे नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांची आहे। गणेश नाईक असतील, संजय केळकर यांच्या भूमिकेबद्दलही शिंदे चर्चा करणार असल्याचं कळतंय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। गिरीश, काय सविस्तर माहिती? नक्कीच मुश्किल आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भल्या पहाटे अचानक दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज अमित शाह आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। मुंबई महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचं प्राथमिकरित्या बोललं जाते। राजकारणातील घडामोडींवर सुद्धा चर्चा होणार आहे आणि दिल्लीत आज राजकीय बैठकांचं सत्र सुरू असेल असं बोललं जाते। महत्त्वाचं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। राज्यामध्ये महायुती एकत्र असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विरोधात कसं लढायचं हा मूळ प्रश्न आहे आणि याच प्रश्नावर दिल्लीमध्ये आज खलबतं होऊ शकतात। शिवसेनेची भूमिका ही महायुतीमध्ये एकत्र लढण्याची आहे, मात्र या विरोधी भूमिका घेत असणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांबद्दल देखील दिल्लीमध्ये चर्चा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात एकत्र असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विरोधात का हा सुद्धा प्रश्न जनतेला पडू शकतो आणि या अनुषंगाने सुद्धा ही चर्चा होऊ शकते। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नेमकं कसं लढायचं यावर निश्चित। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।